नमस्ते. चला आज भात लावणी करायला. आता आपण चाललेलो आहे भात लावणी करायला. पावसाचं हे आता आमचे घरचे मंडळी पण चाललेत भात लावायला. पाऊस पडतोय, जाऊन तरवा उपटायचा आणि नंतर मग भात लावायला चालू करायचं, असं काम चालू आहे. बघा हे आमचे काकू तरवा काढायला लागले आणि तिकडून ते आमचा भाऊ आणि भाऊजी तास काढायला लागलेत. पाऊस पण मस्त लागायला लागलाय. आता हे उपटून झाल्यावर लावायचं भात हळूहळू हळूहळू. मग आता ती तास काढल्यावर पाऊस चालूच राहतोय, मग हळूहळू असं टोकायचं आणि मग चालू काम. पावसात दुसरीकडं तोपर्यंत इथं ह्या साईडला लावायचा आहे भात, तिथं ते आता हा तरवा काढायचा चाललाय. हे बघा इकडं चालू आहे काम. हे बघा असं इकडं आता वडील पण आलेत. हे चालू आहे. ते आता वडील नांगरीला रस्सी बांधायला लागलेत. ती नांगरी परत नांगरीनं असे तास काढायची आणि मग त्याच्यामध्ये भात लावायचं, असं काम आहे. भात हे तर उपटते बघा. इकडे भावाजी आणि संभाजी पडतायत. जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. हा वडील रस्सी बांधतायत, आता त्याला ओढायसाठी करायचं. आता हे मी ओढणार आणि ते धरणार. बांधायची पिंडी आणि ठेवून द्यायची साईडला. आता तर दुसरं माणूस चालू आहे. आता अजून तरवा काढायचा, तिकडचा पण चालू आहे. मुलगा पण थांबला आहे इकडं. आता अण्णा पण घाण काढायला लागलेत जरा जरा. आता चालू करायचं नांगरी घालायला, घाण काढायची चालले. आता हे छोटू राम आमचा कसा नेतोय बघा. आता ते घाण टाकायला लागलाय तिकडं बघा. हे बघा हे एवढं रान आता साफ करून झालंय. आता बघा हे आता इथं लावायला चालू करायचं. कसं काम करतंय पोरग. आता जेवायला सुट्टी झालेली आहे आणि आता हे घराकडं आता आपण चाललोय जेवायला. जेवून नंतर मग परत काम चालू करायचं आहे. हे बघा आता गुळवणी केले पोळ्या खायसाठी आणि चुलीवरती रानातल्या घरात आहे मस्तपैकी. मला भात लावायला ते आता भात लावायला हे बाकीचं पण घेऊया. असा चिखल झालाय आता मस्त. या आपण संध्याकाळी घरला जायचं, कळालं का? पेंड्या तिकडे टाक, पेंड्या तिकडे टाक. पोरग पेंड्या नेते ठेवते साईडला. कसं आहे, झालं का बाळ? झालं ना? अजून नाही झालं. हे बघा कोण कोण आहेत.
हे तर मी आहे फोटो काप ही माय ही काकी हे अण्णा हे पप्पा बघायचं पिल्लू बघा कसं करतंय ते घाण भरतंय त्यात. हा आणि आता भरून हा आता ते उचलून बाळा टाका तिकडं तिकडं टाकायला बांधाकडं नाही. हा कसं पोरगं काम करतंय. इकडं इकडं माग मायच्या माग टाकी. हा कसं आहे असं भरा ते अजून. असं लहानपणापासून पोरासनी काम असलं की शेताची माहिती होती. कसं भात कसा येतो कसा खायचा मग ते काम केल्याशिवाय कळत नाही आहे ना बाळा. मुंबईला राहिल्यावर मग भात कसा असतो माहीत असतं का पोरासनी. मग कसं आहे हां ने तेवढाच कसं उचलतंय. हां मगच भेटतो खायला. चला कसं आहे. हा चला आता घरी चालले सर्व. असं कामाची सुट्टी झाली. चला घरी चालले आणि पाण्यातनं हातपाय धुवायला लागले. साफसफाई करून आता घरी जायची वेळ झाली. आमचा छोटू पण पाण्यात दिसतोय. आता हे पाणी त्यातनं आता चाललंय. आता घरी साफसफाई करायची चाललंय. छोटू आमचा दिसतोय कसं चाललंय मस्त. पोरग थंडावलेलं पण म्हणलं पळ त्याला कसा पळतंय आता त्याची थंडीत जाणार निघून. चला